नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. आम्ही पण मस्त आहोत. तर चला मग तुम्हाला आज मी बनवलं तर म्हटलं चला तुमच्याशी पण रेसिपी शेअर करावं. खूपदा आपल्याला चपाती बनवायचा कंटाळा येतो. चपाती बनवा वेगळी, भाजी बनवा वेगळी, खूप आपल्याला एखादीला कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं इच्छा पण होते. तर चला तर मग आज असंच काहीतरी आगळं वेगळं मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर याला तुम्ही काय नाव द्याल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग मी आधी याच्यासाठी 2 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले आणि त्याला असे थोडे मोठ्या साईजमधूनच कट करून घेतले. त्याला कट करून घेतला आणि छोट्या याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि त्याला टाकून दिले कांदा आणि टोमॅटोला. याला जास्त शिजवायचे नाही, थोडेसे अधे शिजवायचे, हाफकूप केल्यासारखे. आणि त्याला हाफकूप करून घ्यायचं आपण. तोपर्यंत इकडं हे होतपर्यंत चला तर मग आपण गव्हाचं इकडे घेऊ. गव्हाचं पीठ बघा, मी इकडे गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये ओवा टाकला, जिरं टाकलं, ओवा, जिरं, धनिया पावडर, मसाला, मिरची पावडर, मीठ, हळद आणि गरम तेल सगळं असं आपलं चवीनुसार टाकून घेतलं. आणि मुलं मधामधात येऊन आपले बघतच, आपले कसे बघतच असते, आपलं त्यांचं चालूच असते. आणि हे तोपर्यंत ते आपले टोमॅटो कांदे तिकडे तोपर्यंत शिजून गेले, म्हणजे शिजवायचे नव्हते पूर्ण. आणि असं छान त्याला मिक्स करून पीठ असं मळून घेतलं. जास्त हे नाही करायचं. मग त्याच्यासाठी मी परत 5-6 मिरच्या घेतल्या, त्याला पण बारीक करून घेतलं. नंतर मग एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं आणि मग मोहरी टाकली. मोहरी टाकल्यावर त्याच्यामध्ये आपल्या मिरच्या बारीक करून पेस्ट टाकला मिरचीचा. तोपर्यंत मिरचीचा पेस्ट होतपर्यंत मी टोमॅटो आणि कांदा तो आपण शिजवला होता थोडासा, तो बारीक करून घेतला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकलं आलं लसणाचा पेस्ट. आलं लसणाचा पेस्ट टाकल्यावर तो छान होऊ दिला आलं लसणाचं पेस्ट. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं बेसिक मसाले, धनिया पावडर, हळद, मिरची पावडर, मीठ सगळं असं आपण चवीनुसार आपलं टाकून द्यायचं. तर बघा इकडे मस्त. आणि मुलं अशी मधातच करतात जेवण बनवत असताना. तर तुम्ही याला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल तुम्हाला. आणि तुमच्याकडे याला काय बोलतात तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे बघा आपलं चालू आहे मस्त असं. मिरची छान झालेली, त्याच्यानंतर आलं लसणाचा पेस्ट पण चांगला असं तेलात परतून घ्या. असं हे नका ठेवू, असा मस्त असं तेलात परतून घेतला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपले सगळे बेसिक मसाले टाकून घ्यायचे. जसं की मी बघा आता सगळं टाकून घेतलं, मीठ वगैरे सगळं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, म्हणजे मला थोडंसं हे वाटेल. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात तर मला नक्कीच सांगा. तर असं छान असं हे करून घेतलं. आणि आपण काही किचनमध्ये बनवायचं म्हटलं की मुलं असे आपले मध्ये करणारच. तर माझी मुलं पण तसेच आहे आणि दोन्ही पण मुलं लहानच असल्यामुळे जरा हेच होते. आणि त्यांना मग कॅमेरा चालू दिसला की परत मग ते हे करतात. चला तर मग बघा पुढं इकडे सगळं आपलं हे होऊन गेलं. त्याच्यानंतर मी ते कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती. तर तिला पण छान असं परतून घ्या. मस्त असं तेल सुटते त्याला, छान असं शिजू द्या. आणि त्याला झालं चांगलं की त्याच्यामध्ये मस्त त्याला थोडंसं झाकून ठेवलं का त्याला छान शिजतात आणि मस्त एकदम तेल सुटल्यासारखं होते. तर बघा इकडे. आणि तो मी चणे आधीच कुकरला लावून घेतले होते. चणे छान आधी शिजून घेतले होते मस्त. तर ते पण टाकून घेतले. आणि हो हे ना वरणात पण होतात मस्त. आपण तुरीच्या डाळीच्या वरणात पण छान लागतात. आमच्याकडे याला शेंगुळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मग नंतर मी तिकडे चणे टाकून घेतले आणि चणे शिजलेच होते. त्या चण्याचं पाणी वगैरे सगळं ते टाकून घेतलं. आणि आपल्याला लागते तेवढं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि तोपर्यंत आपलं हे पीठ भिजून ठेवलेलं होतं ते छान बघा किती छान असं सॉफ्ट झालेलं. आणि इकडे मस्त पीठ मळत होती. तर मुलांचं मधात चालूच होतं काय चालू आहे म्हणून. आणि आरव लहान माझावाला अंश काय माहिती काय झालं त्याला, तर तो न रात्र झोपतच नाही. काय माहिती आज पण तो सकाळी 5:45 झोपला पहाटे. तो न झोपतच नाही, काय समजतच नाही त्याला काय झालं तर.
तो रोजच त्याचं ना आता 8-10 दिवस झाले तो असाच करतो, रात्र झोपत नाही, मग सकाळी झोपतो आणि मग सकाळी पण खूप वेळपर्यंत झोपत नाही. तर बघा इकडे मुलांचं कसं चालू आहे मध्ये आणि रात्री 6 वाजेपर्यंत, पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण रात्र जागा होता तो आणि मलाच धमकी देत होता, गब्बस नाही तर बाहेर काढेल तुला, असं असते मुलांचं. तर तुम्हाला मुलांचे व्हिडिओ बघायला आवडेल का त्यांची मस्त हे, तर मी नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल. बघा इकडे अशा आपल्याला जशा पाहिजे तशा आकारात बनवून घ्या. बघा मी इकडे छान असे छोटे छोटे पहिले मोठे बनवले 2, मग ते बरोबर नाही वाटले, मग छोटे छोटे बनवून घेतले. मग काही असे जिलेबीच्या आकाराचे बनवून घ्यायचे, असे आपल्याला लागते तसे बनवून घ्यायचे. तोपर्यंत आपलं पाणी तिकडे मस्त ते उकळत आहे. ते छान पाणी उकळलं का हे सगळं मग त्याच्यामध्ये बघा असे सगळे आधी बनवून घ्यायचे, पाणी उकळतपर्यंत बनवून घ्यायचे आणि छान पीठ पण हे नरम झालेलं. तर बघा इकडे माझं बनवत होतपर्यंत इकडे पाणी पण उकळलं आणि सगळं मग मी अशा प्रकारे त्याच्यात टाकून दिलेलं. तर खूप छान लागतात टेस्टला, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं का नाही तर नक्की कमेंट करून सांगा. तशा प्रकारे मी सगळं त्याच्यात टाकून घेतलं आणि बघा जरा जास्त झाले ते आणि पातेलं जरा छोटं झालं त्याला, कारण माझ्या घरी याच्यापेक्षा मोठं पातेलच नाही आहे. तर आणि आम्हाला खूप आवडतात हे, तर आम्ही म्हणजे असं पोटभर खाते, असं थोडंसं नाही. मग हे केलं का आम्हाला हेच लागतात खायला, याच्यासोबत बाकी काहीच नाही लागत. तर बघा हे आणि असे सगळ्या प्रकारे असे टाकून दिलं आणि त्याला झाकून ठेवलं. तर बघा आता ते शिजले का असे बघा कसे आपोआप वरतीच येतात मस्त. आणि बघा मग आता त्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे. मग नंतर मी वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि बघा किती छान असे झाले ते. आणि चला तर मग तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, बाय बाय.